छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या मुलाखती सुरू आहेत। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांची तुफान गर्दी झाली आहे। तिकिटासाठी भाजप कार्यालयात इच्छुकांची गर्दी आहे। या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। भाजपने महानगरपालिका निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्याच्या नंतर आता भाजपचं दुसरं मिशन सुरू झालंय, ते म्हणजे जिल्हा परिषद। जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या देखील भली मोठी आहे आणि याच इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या जात आहेत। छत्रपती संभाजीनगरातील भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये आपण पाहत असाल तर हे दुसरा मजला आहे। दुसऱ्या मजल्यावरही इच्छुक उमेदवारांची संख्या जी आहे ती भली मोठी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या कॅबिनच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दालनाच्या आतमध्ये मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। त्यामध्ये काही भाजपचे नेते देखील आहेत। आपण थेट या पॅनलला विचारूयात काय त्यांना घ्यायचंय, काय त्या मुलाखती कशा घेतल्या जातात हे आपण पाहणार आहोत। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदच्या संभाजीनगरच्या उमेदवारांसाठी मुलाखती आम्ही घेतोय। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक गटामध्ये जिल्हा परिषदच्या किमान 8 ते 10 उमेदवार आणि पंचायत समितीमध्ये 7 ते 8 उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीने काही धोरणं ठरवलेले आहेत। त्या धोरणानुसार भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे सगळे इंटरव्ह्यू घेतात। त्याच्यामध्ये तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराला किती समर्पित आहे, त्यानंतर विकासाचं काम कसं करू शकतो, सर्वसामान्यापर्यंत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना कशा पोहोचू शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी जी आहे ती गर्दी पाहायला मिळते। भली मोठी गर्दी आणि भली मोठी स्पर्धा जी आहे ती भाजपचं तिकीट घेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळते। मग ती महानगरपालिका असेल किंवा आता जिल्हा परिषद, या दोनही निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांची आणि त्यासोबत इच्छुकांची गर्दी आता या ठिकाणी पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।